मी मागच्या आठवडी प्रचार केला होता. कशावर? घोषणा. हां, मी आशीर्वादित आहे. किती लोक आशीर्वादित झाले ते वचन ऐकून त्या दिवशी? हां, मला वाटतं आपण असंच कंटिन्यू करूया. माहीत नाही किती दिवस ते चालेल. ती पण एक सिरीज आहे. घोषणा तर आपण देतो, परंतु घोषणा नेमक्या काय आहेत, त्या कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये पूर्ण होतात त्याकडे आपण बघणार आहोत. तर पहिली घोषणा पुन्हा एकदा, ख्रिस्तामध्ये. तसं नाही, एकत्र शिस्तीत व्यवस्थित शाळेत शिकलोत ना आपण, प्रॉपरली म्हणूया. ठीक आहे. जेव्हा मी 3 आकडा करेल तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे ख्रिस्तामध्ये. बोला, मी आशीर्वादित आहे व आशीर्वाद आहे. बरं, मागील आठवडी आपण मी आशीर्वादित आहे हे पाहिलं. म्हणजे काय होतं ॲक्च्युली, आजच्या वक्त्या वेगळ्या होत्या. वक्त्या पडल्या, आजारी त्याने टाकला बॉम्ब माझ्यावर. मग पालकाला कसं राहतं, सुवेळोवेळी तयार राहावं लागतं. बाकीच्यांचं फार वेगळं आहे, ते तयारी करतात, पण आमच्यासारख्या सेवकांना तोफेच्या तोंडीच असतो आम्ही. परंतु टेन्शन नाही, देवाची कृपा आहे. वी आर ऑलवेज रेडी. तयारी करूत किंवा तयारी नाही करूत, आपण देवाचं गौरवासाठी सज्ज आहोत. आमेन. अण्णा नेहमी म्हणतात आपण एक सेनापती आहोत. ज्यांना सेनापती विसरतो तलवार कशी चालवायची, नाही विसरत. सो वी नो हाऊ टू फाईट द बॅटल, राईट. सो लेट अस गो टू द बी पार्ट किंवा शेवटचा पार्ट. कोणता आहे? मी आशीर्वादित आहे व म्हणा आशीर्वाद आहे. पुन्हा एकदा, आशीर्वाद आहे. स्वतःला असं करून म्हणा, मी आशीर्वाद आहे. जर तुम्हाला आशीर्वाद बनायचा असेल, माझ्याकडे बघायचं सगळ्यांनी. येस, लुक ॲट हिअर. कुणीच खाली बघायचं नाही, फक्त बायबल वाचायला आपण एक व्यक्ती ठेवला इथे अधिकृत, तोच वाचेल. बाकी सगळ्यांचं लक्ष समोर हवं आहे. किंवा तुम्हाला बायबलचं देखील वचनं तिथे डिस्प्ले होतील. म्हणा, मी आशीर्वाद आहे. तुम्ही अनेकांसाठी आशीर्वाद तेव्हाच बनू शकता जेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. किती लोकांना डाऊट आहे तुम्ही आशीर्वादित नाही? इज एनी डाऊट? नो. आता आपण साक्ष ऐकले ना की आम्हाला घर हवं होतं, आम्हाला घर देवाने दिलं, व्यवसाय वाढत चालला आहे, काम नव्हतं, काम भेटलं, प्रलंबित काम देवाने यशस्वी केलं, अँड सो ऑन. मी तुम्हाला सांगू का, हे सगळं आमच्याच हक्काचं आहे आणि आमचा बाप ते आम्हाला तेव्हा देतो, रिलीज करतो, जेव्हा आम्ही बापाने दिलेल्या पुत्राच्या पुत्रत्वाच्या अधिकाराचा वापर करतो. कोणाचंच आमेन नाही, मोठ्याने आलं असतं. येशूच्या नावामध्ये सगळा आळस, सगळी मरगळ, सर्व निराशा मी धमकावतो, तुमच्यातनं निघून जाऊ. सगळे फ्रेश व्हा. म्हणा, मी फ्रेश आहे. यस. आता आशीर्वाद आहे. मग आशीर्वाद आपण कसे बनू शकतो आणि कोणकोणते माध्यम आहेत देवाने मला आशीर्वाद देण्यासाठी? सो वी विल कम्प्लिटली लुक इन टू इट. मग सांगते प्लीज काढा नीतिसूत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 25. नीती 11:25 आपण वाचूया. सुषमा, त्याला संडे स्कूलला पाठव. उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. 11:25 इंग्लिशमध्ये म्हटलंय, दोज हू लिव्ह टू ब्लेस अदर्स विल हॅव ब्लेसिंग्स टू हिप अपॉन देम. नीतिसूत्रे 11:25 तेच आहे, पण माझं भाषांतरामध्ये वेगळं मी वाचतो. हां, ओके. ट्रान्सलेशन ॲम्प्लिफाईडमध्ये त्या गोष्टी आहेत. पॅशन भाषांतर असं सांगतंय, दोज हू लिव्ह टू ब्लेस अदर्स, बोला ब्लेस अदर्स, विल हॅव ब्लेसिंग्स हिप्ड अपॉन देम. माझ्याकडे बघून म्हणा हिप्ड. हिपचा अर्थ होतो, इट्स अ पास्ट टेन्स, ढीग. आपण ढीग कशाचा बघतो बरं? वाळूचा ढीग असतो. आणखी कशाचा ढीग असतो? मातीचा, आणखी खडीचा. कधी पाहिलं आहे का आशीर्वादाचा ढीग? हॅलो, लक्ष आहे का माझ्याकडं? आम्हाला फक्त कचऱ्याचा आणि मातीचा ढीग दिसतोय, कारण हे शब्द आम्ही मोस्टली तिथे वापरतो. ढीग किती मोठा पडला आहे बघा, किती मोठा भांड्यांचा ढीग आहे हा, आता कसे घासायचे असं पण आपण बहुधा म्हणतो. परंतु द हिप्ड
इंडिकेट्स इन दिस पर्टिक्युलर वर्ड की तो जो ढीग आहे ना आशीर्वादाचा, अपॉन देम, अपॉन होम दोज हू ब्लेस अदर्स, हा ढीग आशीर्वादाचा त्या लोकांवर आहे. देवाचं वचन सांगते, हे भाषांतर खूप मस्त आहे, की जे इतरांना आशीर्वाद देतात. कळते का नाही? आय डोंट अंडरस्टँड यू पीपल आहे. सगळे मग सांगते आहात का? मधी मधी हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड, हातवर पायवर नका करू पडताल. प्लीज काहीतरी करा, म्हणजे मलाही प्रोत्साहन भेटेल. अण्णा नेहमी म्हणतात, त्या लोकांना पुढं बसवा जे माझ्या संगती आमेनला आमेन म्हणतील, बाकीच्यांना बाहेर पाठवा म्हणे. सो आहेत का मग संगती? मग सो काय म्हटलं आणि पुढं म्हटलं, अँड द वन हू पुअर्स आउट हिज लाईफ टू पुअर आउट ब्लेसिंग्स विल बी सॅच्युरेटेड विथ फेवर. बोला सॅच्युरेटेड. आता या शब्दाला कसं भाषांतर करायचं मी तुम्हाला सांगतो. पाण्यामध्ये साखर आपण टाकतो आणि लगेच आपण पाणी पितो का काही वेळेसाठी थांबतो? काय प्रक्रिया असते? खूप छान. काय? साखर पाण्यात विरघळूपर्यंत आपण थांबतो. सॅच्युरेटेडचा अर्थ तोच आहे. म्हणजे तुम्ही इतके आशीर्वादित आहात की इतरांच्या जीवनात तुमचे आशीर्वाद विरघळतात. लिटरली विरघळणं म्हणजे पाण्यासंगती साखर मर्ज होते, एकरूप होते. आय होप यू आर गेटिंग व्हॉट आय एम सेइंग. हे आहे पॅशन ट्रान्सलेशन. आणि इवन तो ॲम्प्लिफाईड मध्ये असं म्हटलंय, द जनरस पर्सन शाल बी प्रॉस्पर्ड अँड ही हू वॉटर्स विल हिमसेल्फ विल बी वॉटर्ड. माय गुडनेस. म्हणजे जो व्यक्ती मनाने उदात्त मनाचा आहे, उदार मनाचा, उदात्त म्हटलं तरी चालेल, मोठ्या मनाचा, तो इतरांना पाणी देतो, परंतु त्याला अधिक प्रमाणात दिलं जाईल. वॉटर्ड इन द मेनीफोल्ड ब्लेसिंग्स आपण त्याला म्हटलं तरी चालेल. प्रियजनांनो, देवाला तुम्हाला आणि मला आशीर्वादित बघायचं आहे. होतंय काय? आपण अजूनही म्हणतो देवा की मला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. दुःखाची गोष्ट ही आहे, तो म्हणतो नाही देत. असं का? बोला ना, असं का? कारण ऑलरेडी. मग का दिसत नाही? कारण आपण जसं पालखीवानी मागच्या आठवड्यात शिकवलं की सनशिपमध्ये, कारण आपण पुत्रत्वाच्या अधिकाराचा वापरच करत नाही. आत्ता साक्ष ऐकली, लोन होणं पॉसिबल नाहीये. लोन कोण मागतंय? आम्ही घर मागतोय. हॅलो, मग लोन आणि पैसे तो त्याचं काम आहे. मी घर मागितलं, मला घर हवे, बाकी मला माहित नाही. आमेन. तुम्ही देवाकडे जेव्हा अधिकाराने मागणी करता, चर्च प्रियजन लक्षात ठेवा, तेव्हा देवाला तुमच्या करता आउटस्टँडिंग कामे करावे लागतात. यू पीपल आर नॉट द ऑर्डिनरी वन. सी, देवाने आम्हाला वेगळ्या आशीर्वादाने भरलेला आहे. एक वचन आपण वाचूया पुन्हा एकदा, उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि वचन 2 आणि 3. उत्पत्ती 12, कीप द बॉटल, 12:2-3. उत्पत्ती. मी तुझ्यापासून मोठी राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील, तुझे जे अभिष्ट चिंतितील. हे अभिवचन कोण कोणाला देतोय? एलोहिम, यहोवा देव, एल शद्दाय, अदोनाय हे आशीर्वाद अब्रामाला देत आहे. माझ्याकडे बघा, हे आशीर्वाद अब्रामाला तेव्हा देव देण्याचं अभिवचन देत आहे जेव्हा अब्राहम एकदम स्कॅटर्ड लाईफ जगत होता. बघा बरं का, अनेक लोकांना असं वाटतं तुम्ही अमुक अमुक केल्यावरती आशीर्वादित होताल, देवाची आज्ञा पाळा आशीर्वादित होताल, दान धर्म कर आशीर्वादित होताल, अनेकांसाठी उभे राहा आशीर्वादित होताल. मी म्हणतो ती आपली ड्युटी आहे, ते आपलं ऑब्लिगेशन आहे. पण मी ऑलरेडी आशीर्वादित आहे, त्यामुळं माझ्या माध्यमातून अनेक लोक ब्लेस होणार आहेत. हालेलुया. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेलात किंवा तुम्ही प्रवास करत आहात, कुठल्या तरी ठिकाणी तुम्ही थांबलात एक चहा पिण्यासाठी, आणि त्या हॉटेलला किंवा त्या ठिकाणामध्ये माणसंच नव्हती. तुम्ही गेले, तुम्ही तुमचा चहा घेतला आणि 10 मिनिटात ते हॉटेल जवळजवळ भरलं. आहे का असा अनुभव? का बरं? तुम्ही का लोहचिंबक आहात का? हां, आहे ना, सगळ्यांना असा अनुभव आहे की नाही? का तुम्ही गेला म्हणून लोक पळाले? मग चेक करा बरं का कोणते आशीर्वाद.
हॅलो, आम्ही लोक खेचून आणणारे आहोत. आम्ही लोक नरकाच्या बंधनातनंही अग्नीमधूनही बाहेर काढून त्यांना देवाकडे आणणाऱ्यांपैकी आहोत. हालेलुया. शशीने साक्ष दिली की आम्ही लिटरली जेव्हा प्रवास चालू होता, खूप भयानक इकडनं फोन चालू होते, खूप पाऊस आहे, पूर्ण ब्रिज पाण्याखाली गेला आहे, तुम्ही आता कसं येणार, कसं काय करणार, सगळं व्यवस्थित करेल. जिथं जिथं आमची गाडी गेली तिथं आधी पाऊस पडून गेला होता, काही ठिकाणी पाऊसच नव्हता. मला म्हणायचं काय, आशीर्वादित व्यक्ती जिथे पाय ठेवील, हॅलो, तिथे इतिहास घडणार आहे. अब्रामाच्या बाबतीमध्ये आगळं वेगळं घडलं. अब्राहम ऑलरेडी एका भयानक शापातनं, कर्समधून, म्हणजे मी म्हणलं की मानसिक ताणातून चालला होता. काय, पुत्रच नाही, लेकरूच नाही, आणि आपलं जीवन कटवायचं म्हणून चाललंय. वय वर्ष 75. तेव्हा वय असावं मला वाटतं जेव्हा तो 100 होता आणि सारा किती होती, लेकरू झालं तेव्हा, बोला ना, किती वर्ष गॅप दोघांमध्ये, 10 वर्षाचा. म्हणजे हा 75, तेव्हा ती 65. स्त्री धर्मही थांबलेला. शास्त्र सांगतं इट वॉज हायली इम्पॉसिबल, टेक्निकली, लॉजिकली आणि फिजिकली आणि मेडिकली इट वॉज हायली इम्पॉसिबल की सी वुड कन्सीव द बेबी. अशक्य ती गोष्ट होती. जेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात ना, तेव्हा अशक्य गोष्टी तो तुमच्याकडे आणतो सॉल्व करायला. हॅलो, देवाला अशक्य प्राय गोष्टी स्वतःहून सॉल्व करायच्या नाहीत, त्याची इच्छा ही आहे तुम्ही त्या सॉल्व कराव्या. कारण तुमच्यात तेवढी केपेबिलिटी, तेवढी कुवत देवाने दिली की तुम्ही त्या गोष्टी ख्रिस्ताच्या गौरवासाठी सॉल्व करणारे बनणार आहात. हालेलुया. शास्त्र सांगतंय जेव्हा जेव्हा योसेफ हा आपल्या पोतीफराच्या घरामध्ये काम करत होता, पोतीफराने पाहिलं की देव यहोवा त्याच्या बरोबर आहे. हॅलो, तो काय स्टॅच्यू घेऊन फिरत नव्हता देवाचा आपल्या संगती. नो 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 नो. इट वॉज इनविजिबल फ्रेम, इनविजिबल इमेज सीन बाय दी अनसर्कमसाइज्ड किंग. ऐका, मला काय म्हणायचंय, परमेश्वर योसेफा संगती आहे हे बेसुनत राजाने पाहिलं की देव त्याच्या बरोबर आहे. म्हणून तो जो काही करत आहे ना, हे सगळं फ्लरिश होत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, मला तुम्हाला म्हणायचं काय आहे, इथे म्हटलं आय विल मेक यू इन टू ए ग्रेट नेशन, आय विल ब्लेस यू, आय विल मेक युअर नेम ग्रेट, आय विल बी यू विल बी अ ब्लेसिंग्स सेज द लॉर्ड जेहोवा. हे अभिवचन देवाने दिलीत अब्रामासाठी. मागं या थोडंसं 2 वचन. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. सगळ्यात शेवटी काय म्हटलंय, तू आशीर्वादित होशील. हा, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करेन. नो नो नो, ऍक्च्युली भाषांतर बघा, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन व तू आशीर्वादित होशील. तू आशीर्वादित होशील म्हणजे ऑलरेडी वरती म्हटले आशीर्वाद देईन, आणि मग खालचा आशीर्वाद कोणासाठी, बोलो ना, इतरांकरता, नॉट फॉर हिमसेल्फ. तो ऑलरेडी ब्लेस्ड आहे वरती. आय विल मेक यू ब्लेसिंग्स. म्हणा मी इतरांसाठी आशीर्वादित आहे. शेजारच्याने एक धक्का द्या थोडासा, पडतील खाली, असं नाही. आणि असं म्हणा, अहो धक्का एवढा काय जोरात मारता, पाळक म्हटले म्हणून मारतो मी आता, असं नाही. धक्का द्या आणि म्हणा तुम्ही माझ्यासाठी आशीर्वाद आहात. हालेलुया. यापुढे मला भांडायचं नाही म्हणायचं. मत्ते 5:16 प्लीज रीड. यस, मत्ते 5:16. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. तुम्ही इतरांसाठी कसे बनणार आहात आशीर्वाद. वचनामध्ये म्हटलंय, इन द सेम वे लेट युअर लाईट शाईन बिफोर अदर्स. इतरांपुढे तुमचा प्रकाश पडू देत, पण असा पडू देत. कसा पडू देत, माझ्याकडे बघून म्हणा ना, असा. कसा, असा पडू देत की तुमची, व्हॉट इज इट्स मेन्शन दे, सो दॅट दे मे सी युअर गुड वर्क्स and give glory to your Father who is in heaven. My goodness.
लोकांपुढे तुमचा प्रकाश. काय लोकांचा प्रकाश झालाय डिम. का विचारलं ते म्हणता आम्ही लाईट बिलच भरलं नाही. आम्ही काय ह्या लाईट खांबावरचे लाईट आहोत का? हॅलो, आमचा प्रकाश स्वर्गातून आहे, जो डीम होत नाही आणि जास्त प्रकाशित होत नाही, पण हा त्याच्या प्रकाशात आलेले मात्र अंधकारात राहत नाहीत. बोला ना आमेन. म्हणून प्रभूने एक खूप सुंदर शिकवण दिली की इन द सेम वे युअर लाईट शाईन बिफोर दी अदर्स. इतरांपुढे तुमचा प्रकाश पडू देत, म्हणजे तुम्ही इतरांसाठी अंधकारातून बाहेर काढणारा प्रकाश बनवा अशी देवाची इच्छा. हालेलुया. बायबल सांगते अर्धा मेल रस्त्यामध्ये पडलेला होता. ऐका लक्षपूर्वक, ऐका लक्षपूर्वक. तिथून लेवीने बघितलं, वाट पलीकडून निघून गेला. लेवी याजकाने पाहिलं, निघून गेला. याजक आणि लेवी देवाच्या मंदिरात काम करणारे, पवित्र स्थानी देवाची महिमा करणारे, देवाचं गौरव डोळ्यांनी बघणारे हे लोक त्यांनी अर्धमेला पाहिलं आणि काय म्हटले? इट इज नॉट माय कप ऑफ टी, लेट इट बी. अँड दे वेंट अवे. त्यांच्या माघारी एक येतो ज्याला तुच्छ लेखलं गेलेलं आहे. कोण? शंभरो. शब्द वापरलाय चांगला शंभरोणी. शब्द इथं हा आहे गुड वर्क्स. लेट युअर गुड वर्क्स डिस्क्राइब हू यू आर. तुमचे चांगले काम सांगू दे तुम्ही कोण आहात. हॅलो, मी हे केलं बरं का त्या लोकांसाठी, एकदम माझ्या सहीमुळे सगळं काय झालं हे तुम्ही सांगायची गरज नाहीये. तुम्ही किती चांगले आहात हे कधी कळेल जेव्हा बाकीचे सांगतील. काही लोकांना खूप फार वाईट वाटतं त्यांचं नाव घेतलं नाही म्हणून. सगळं मी केलं आणि क्रेडिट दुसराच घेऊन चाललाय. अहो, घेऊ देतो. तिथं इतकं मोठं भेटणार आहे ना क्रेडिट, ते तुम्हाला हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचनामध्ये म्हटलंय अर्ध मेला होता तो बिचारा, तिथे लुटारून त्याला लुटलं, चोप दिला, अर्ध नग्न केलं. ह्या शंभरोण्याने त्याला उचललं. बायबल सांगते उतार शाळेत नेलं आणि म्हटलं ते उतार शाळेला ह्याला तेल पण लावलं म्हणतात. बायबल सांगते त्याला तेल लावलं, त्याला त्याने द्राक्षरस पाजिला आणि त्याला म्हटलं की याची काळजी घे, निगा राख, मी आल्यावर पुन्हा तुला भेटेल आणि आणखी काय असेल ते मी देईल. बघा ते चांगलं कृत्य, चांगलं कार्य. प्रियांनो, अनेक लोकांना वाटतं की चांगले कामे हे अनाथालय सुरू करून होतात, अनाथ आश्रम सुरू करून होतात, किंवा एखाद्याला पैसा देऊन होतात. मी तुम्हाला एकच सांगेल, काय करायचंय ते करा, नंतर ते तुम्ही ठरवा काय करायचं ते. पण किमान ऐका, जर मी एखाद्या व्यक्तीला देवाच्या राज्यात आणू शकत नाही तर त्या व्यक्तीला माझ्यामुळे नरकात पण जाऊ देऊ नका. लेट माय गुड वर्क्स टू बी शाईन फॉर द गॉड्स ग्लोरी. आय मीन फिलिप 2 आणि 3-4 वाचा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डोल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका. कशा तट पाडण्याच्या. लेट नथिंग बी डन थ्रू सेल्फिश ॲम्बिशन. बोला ना, सेल्फिश ॲम्बिशन. माझ्याकडे बघा ना, स्वतः प्रेम करणारे. हालेलुया. हो यस, माझ्याकडे बघून म्हणा हालेलुया. आता म्हणतील हालेलुया. बोला आम्ही सेल्फिश नाही, आम्ही येशूचे फिश आहोत. कोणतं फिश? ज्याच्यात काटे असतात ते फिश. सी, लेट नथिंग बी डन थ्रू सेल्फिश ॲम्बिशन. सो इच्छेतून, मराठी शब्द काय वापरलाय? डौल मिरवण्याच्या बुद्धीने. इन माय भाषांतर असं म्हटलंय, डू नॉट डू नथिंग फ्रॉम सेल्फिश ॲम्बिशन. और म्हणजे तिथं कंप्लीट गोष्ट क्लिअर केल्या त्याने की तुम्हाला सो इच्छेतनं मला कुणीतरी चांगलं म्हणावं, मला वावा भेटाय म्हणून करायचं नाहीये, मुळीच नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीसाठी ब्लेसिंग्स बनायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा सेल्फ ॲम्बिशन मारावं लागेल. कदाचित तुम्ही केलेलं काम लोकांच्या नजरेत येणार नाही, पण त्या व्यक्तीद्वारे देवाचं गौरव मात्र निश्चित होणार आहे. तो तुमचं नाव घेऊत किंवा न घेऊत. हॅलो, ज्यांनी बेलिग्रामला प्रभूमध्ये आणलं ना, तो म्हणतो मला आणणारा तर DL मुडी होता. DL मुडी म्हणतो मला आणणारा तर तिसराच होता. तिसऱ्याला विचार, तो म्हणतो मला आणणारा चौथाच होता. मग आता हे ब्लेसिंग्स नेमके कोणाचे कोणाला भेटणार आहेत? प्रत्येकाला ज्याचे त्याचे ब्लेसिंग्स भरभरून प्रभू देणार आहे.
हालेलुया. डीएल मूडीने 100 करोड लोक देवाकडे आणले. बिली ग्रॅमने कितीतरी त्याच्याही पेक्षा टिबल देवाकडे लोकसंख्या प्रभूकडे आणली, देवाच्या राज्यामध्ये आणली. पण ज्यांनी वचन पेरलं ना त्याचं नाव कुठंच नाही मेन्शन केलेलं. ह्याचा अर्थ हा की त्यांनी चांगलं काम केलं नाही, त्याचं मेन्शन स्वर्गातील जीवनी पुस्तकात त्याचं नाव आहे. त्याचं नावाचं मेन्शन तिथं केलं गेलेलं आहे. सर्व महत्वाची बाब लक्षात घ्या चर्च, की मला कशा प्रकारे मी आशीर्वाद बनू शकतो. आपण त्या आपल्या डिक्लेरेशनकडे येऊया परत. बघा काय म्हटलंय तिथे. हा म्हणा, ख्रिस्तामध्ये मी आशीर्वादित आहे व आशीर्वाद आहे. मी अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण झालेलो आहे आणि होत राहणार. किती लोक आमेन म्हणतील. हाऊ टू बी अ ब्लेसिंग टू अदर्स. इतरांसाठी तुम्ही कसे आशीर्वाद बनू शकता, काही मुद्दे तुमच्या समोर मला मांडायचे आहेत. त्याच्या आधी अकॉर्डिंग टू द बायबल you can bless others by extending God's love and grace through action like encouraging words, sharing resources, showing compassion and forgiving others. म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रेमाने आणि कृपेने, म्हणजेच इतरांना उत्तेजन देऊन. बोला, उत्तेजन देऊन. सिस्टर, तुम्ही खूप चांगली आराधना केली बरं का, मला खूप आवडलं. तुमच्या त्या गाण्याने माझ्या हृदयाला स्पर्श झाला. ताई, तुमची प्रार्थना खूप प्रभावी होती. माझा विश्वास आहे प्रभूने ती ऐकली असेल. तुम्ही दादा खूप छान वाजवलं बरं का, खूप सुंदर वाजवलं. आणि माझा विश्वास आहे की तुमचं वाजवणं देवाच्या गौरवासाठी आहे. करतो का असं आम्ही कौतुक. खूप छान भाजी केली बरं का तू आज. पतीनी पत्नीला म्हणावं, उत्तेजन द्यावं. किंवा जर कमतरता आहे, आपण शिकलोय फॅमिली कॅम्पमध्ये, कमतरता वाटते बरं का, मला थोडंसं मीठ जास्त वाटते, पुढच्या वेळेला हे थोडंसं कमी कर, बेस्ट होईल. आपण मिळून दोघे करूया. इनकरेज इच अदर. हॅलो, एकमेकांना उत्तेजित करणारे बना. बायबल सांगते बी ए गुड इनकरेजर, म्हणजे एक चांगले उत्तेजन देणारे बना, असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. इनकरेजिंग वर्ड्स. उत्तेजित करा की निराश होऊ नका. तुमची निराशा लवकर संपणार आहे, कारण तुमच्याकरता मोठं देवण ठेवलंय पारितोषिक. येशूच्या नावात तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. उत्तेजन देणारे बना. आणि दुसरी गोष्ट ही शेअरिंग अवर रिसोर्सेस. आपले जे रिसोर्सेस आहेत, आपल्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या वाटा लोकांना द्या. माझ्याकडे 2 साधनं आहेत, एक गाडी, एक तुमच्याकडे गाडी नाही का, माझी घेऊन जा, वापरा, आल्यावरती परत करू, बघूया आपण नंतर काय करायचं. देणारे बना. बी जनरस टू गिव्ह. 2 शर्ट आहेत, एक चांगलं शर्ट आहे, दुसऱ्याकडे फाटका आहे, द्या त्यातलं एक त्याला. भावा, हे तुला माझ्यापासून. तुमचे रिसोर्सेस वाटा. स्वतःकडे ठेवून काय करणार आहात चर्च. कुणीतरी म्हटलं की नाही का, बऱ्याचशा लोकांचा डाएट प्लॅन असतो. हे खायचं ते खायचं नाही, ते खायचं हे खायचं नाही. आणि वय वर्ष किती बायबलनुसार? 80 वर्ष. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा, 12 का 4 काय. अहो, एवढं आयुष्य. एक जण म्हणते, अरे मग एवढं थोडं आयुष्य, खा सगळंच, आलं पाला गडप करा, बिंदास जगा, काय टेन्शन घ्यायचे त्याच्यामध्ये. मी तुम्हाला हे म्हणत नाही काय पण उठसूट खा, तात्पर्य समजून घ्या सांगायचं. एखाद्याला उत्तेजन द्या. खूप खातोस, आणखी थोडं जास्त खा, छान वाटतोस तू खाताना, त्याला सांगा खा, पण हे खा, हे खाऊ नको, हे तुला घातक आहे, कारण तू आम्हाला हवा आहेस. संगते 120 वर्ष जगूया. बोलो ना आमेन. हालेलुया. एकमेकांना उत्तेजन द्या. दुसरी गोष्ट, रिसोर्सेस तुमचे शेअर करा. अँड मोर ओव्हर, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, शो द कंपॅशन. तुम्ही इतरांना तुमच्याकडनं कळवायला दिसू द्या. मी तुम्हाला मागे पण बोललो, पुन्हा एकदा मी रिमाइंडर करतो, आपल्या चर्चमध्ये जर एखादा व्यक्ती आजारी पडतो, ॲडमिट होतो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जा त्या व्यक्तीला भेटा, त्यांची चौकशी करा, त्यांच्याविषयी तुम्हाला पिटी फील होऊ द्या. इट इज ऑल द साइन दॅट यू आर इन गॉड्स लव. हालेलुया. चौथी गोष्ट, फॉरगिव्ह. क्षमा करा अनेकांना. किती वेळा? 70 वेळा. आणि 71 वेळा केली म्हणजे परत पहिल्यापासून सुरू करा. हाच रूल आहे प्रभूचा, हेच गणित आहे.
प्रभू क्षमा करायची, पण किती वेळा? त्याला क्षमा शब्दाची त्याला प्रभू घृणा वाटते. मी किती वेळा क्षमा करायची? करत राहा हो, जोपर्यंत तो बदलत नाही येशूच्या नावात. आमेन. खूप सुंदर रिसोर्सेस आहेत. नंबर 1 मी तुम्हाला आता बोललो, स्पीक विथ एन्करेजमेंट, ऑफर वर्ड्स दॅट बिल्ड अदर्स अप रादर दॅन टिअरिंग देम डाऊन. इतरांसाठी उत्तेजनात्मक, त्यांची बढती होईल अशा शब्दांचा वापर करा, ना की ते खाली पडतील. तुला काही जमत नाही, तू काही कामाचं नाही आणि फिनिश, गुड फॉर नथिंग, तू काहीच कामाचं नाही आणि तू आपलं जीवन संपून टाक. मी तुम्हाला मागे पण आपण जेव्हा आपण डिक्लेरेशन केलं, तुमचे शिक्षक तुम्हाला म्हणले असतील, तू पुढे जीवनात यशस्वी होऊ शकत नाही, तुला पुढे जाता येणार नाही, तू ढ आहेस, तू शिकू शकत नाही, वगैरे वगैरे वगैरे. तुमच्या आईवडील पण बोलले असतील तुम्हाला हे सगळे शब्द, परंतु आपण ते येशूमध्ये आल्यावरती कॅन्सल केले आहेत. हॅलो, मी काय करू शकतो हे जर विचारायचे कोणाला विचाराल? तुम्ही कोण आहात हे कोणाला विचारायचं? तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करू शकते कोणाला विचारायचं? काहीतरी बोला ना प्लीज. देवाला सगळं विचारायचं. तुम्ही काय करू शकता हे फक्त सैतानाला माहिती आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम टाकत येतो, म्हणून तुम्हाला समस्या, म्हणून तुम्हाला अडचणी, म्हणून तुम्ही निराशेमध्ये जात आहात, कारण त्याला ठाऊक आहे तुम्ही इतरांसाठी ब्लेसिंग्स आहात. हॅलो, तुमचा चांगला बायोडाटा त्याच्याकडे, हा माझ्याकरता डोकेदुखी आहे, टाका ह्याच्यावरती हल्ले, करा हे हल्ले, करा ते हल्ले. हा ऍक्सिडेंट मध्ये सापडला शशी, किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली. त्याची आई, बहीण आणि 3 मस्त रोडवरती झोपले काही वेळेसाठी. सैतान तुमच्यावर हल्ला का करतो? कारण त्याला माहिती आहे हा पुढे गिटार घेऊन वर्शिप करणार आहे. किती लोकांना कळतंय? मी 3 वर्षाचा होतो, मला दिलं आपटून त्यांनी ह्याच्यामध्ये, समुद्रात नव्हे हौदात, ह्याला आत्ताच मारा, हा पुढे मला डोकेदुखी होणार आहे. कसं तरी बाहेर आलो, ॲक्सिडेंटमध्ये सापडलो, इथं तरी ह्याला मारू, पण काही झालं नाही, कारण त्याला माहिती आहे हा माझ्याकरता डोकेदुखी बनणार आहे. डोकेदुखी झालंच. हालेलुया. तुम्ही कोण आहात कोणाला विचारायचं? कुठं विचारायचं? ते ॲड्रेस मला माहिती, तुम्ही शोधा. पण एक तुम्हाला सांगेल, मी तुम्हाला उत्तेजित करतो, तुम्ही सगळे सैताना करता खरंच डोकेदुखी आहात. एकच व्यक्तीचा आमेन हालेलुया, बाकीचे म्हणतात त्याचे मित्र आहात का तुम्ही? कोण आहात? म्हणा मी सैताना करता डोकेदुखी आहे. अहो, तुमचं डोकं दुखायचं नाही यापुढे कधीच. द्या ना त्याच्यावर ढकलून, अरे तुला माहिती मी कोण आहे. आपण नाही का बऱ्याचदा म्हणतो तुला माहिती आहे का मी कोण आहे? कोणाचं कोण आहे मी? अरे कोणी का असे ना, पण मी कोण आहे हे त्याला माहिती आहे नक्की. सो स्पीक द वर्ड ऑफ एन्करेजमेंट. कृपया कन्स्ट्रक्टिव्ह स्टेटमेंट इतरांसाठी करा. ऐकणाऱ्यांची तुमच्या बोलण्याद्वारे उन्नतीच होणार असं बोला. मला माहिती आहे तोंड उघडलं तर म्हणे ना ती गाळ्याला जागा, तुम्ही बरं आता मला माहित नाही, पण जेव्हा जेव्हा मी बोलेल, जेव्हा जेव्हा शकायना चर्चचे लोक बोलतील, अनेकांचं तारण होणार आहे. कारण माझ्या मुखात माझ्या देवाने जीवन आणि मृत्यू ठेवलेला आहे. वेन आय विल स्पीक थिंग्स विल हॅपन. लोगोस अँड रेमा. देव बोलला प्रकाश हो, अंधार झाला. नक्की सांगा, नाही ऐकलं मी? देव म्हटला सूर्य हो. देव बोलला की चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनू, आणि त्याने तो बोलतो आणि होतं. आपण बोलतो कारण तो आपल्यामध्ये आहे. आपण तेच करू जो तो म्हणतो की आपण केलं पाहिजे. बिकॉज आय हॅव दॅट सेम स्पिरिट इन मी. माझ्यामध्येही तोच आत्मा आहे, म्हणून मी अनेकांना उत्तेजनात्मक बोलावं. भावा बहिणी, तुमच्या देवाचा आत्मा आहे. तुम्ही बेस्ट काय, तुम्ही एक्सलंट करू शकता देवाच्या गौरवासाठी. प्लीज यूज दिस वर्ड्स फॉर दिस. बायबल सांगतं ना, आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. पुढे म्हटलंय, परत एकदा बोला, आशीर्वाद द्या,
स वापरलाय ना, व्हॉट दॅट वर्ड, आय फॉरगॉट दॅट वर्ड. आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका, बायबल सांगते. म्हणून तुम्ही कोण आहात शेवटी? आशीर्वाद. काय करायचं? नंबर 1, इतरांना आम्ही कसा आशीर्वाद देऊ शकतो? नंबर 1, उत्तेजनात्मक शब्दांचा वापर करून. नंबर 2, शो कंपॅशन. एक बहीण तुम्हाला येऊन सांगते, पास्टर, ताई, दादा, अशा अशा अडचणीमधून आम्ही चाललो, काय केलं पाहिजे? काय करू नका, टेन्शन घेऊ नका, एक दिवस उपास प्रार्थना करा. पहिलेच घरात खायला नाही म्हणतो, उपास प्रार्थना करा. त्यांच्या दुःखाला बायबल सांगते, आनंद करणाऱ्याबरोबर रडणाऱ्याबरोबर आहे वचन तसं. आणि दुःख करणाऱ्याबरोबर ते पण रडतात आणि तुम्ही पण. तू सांगते मी पण, आपण दोघं मिळून रडू, तुला एक सपोर्ट झाला पाहिजे रडायला, असं नाही त्याचा अर्थ होत. त्या व्यक्तीला त्या परिस्थितीमध्ये कळवळा दाखवा. जर तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत त्या व्यक्तीला हेल्प करण्यासाठी, गिव्ह देम. माझ्या 1000 रुपयाने जर त्या व्यक्तीचं घर भाडं वाचू शकतं किंवा त्याला घरातनं बाहेर येण्याची वेळ येणार नाही, यू शोड द कंपॅशन टुवर्ड्स द पर्सन. तुम्ही त्या व्यक्ती प्रति कळवळा दाखवला. बायबल सांगतं येशू नेहमी कळवळ्याने भरलेला होता. जेव्हा जेव्हा त्याने लोकांना बघितलं, गर्दी पाहिजे, तो काय म्हटला? ही पहा, मेंढपाळ नसलेली मेंढर. ही शोन द कंपॅशन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कधी आम्ही एकमेकांना फोन करतो का? व चर्च, ताई कसं चाललंय, बरं चाललंय का? फक्त संडेला येतो, आराधना करतो आणि आपण निघून जातो. हीच आपली काही ती ओळख झाली आज. पण इतर दिवशी एकमेकांना भेटणं, मी तुम्हाला मागे पण बोललो, एकमेकांच्या घरी या, जा, विचारा काय चाललंय, त्यांची चौकशी करा, त्यांना हेल्प करा ज्या पद्धतीनं करू शकता. प्रेज द लॉर्ड. दिस इज द टीचिंग ऑफ जीसस. हे शिक्षण प्रभू येशूने दिलेलं आहे. मला सांगा, एखाद्याच्या घरात येशू ख्रिस्त गेला आणि ते घर आशीर्वादी झालं नाही, असं एखादं वचन दाखवा. आहे का? मार्था मरियाच्या घरात गेला, कोण उठलं? लाजर उठवला की नाही? नंतर उठवला, परंतु त्याच्या घरात तो गेला. शिमोनाच्या घरात गेला जेवण करायला, तिथे एक व्यभिचारणी आली. शिमोन पण ब्लेस झाला, व्यभिचारणी पण वाचली गेली. जक्कयाकडे गेला, जक्कया डायरेक्ट परिवर्तन. एवढं परिवर्तन झालं की सगळं घेतलेलं 4 पट देऊन टाकलं त्या व्यक्तीने. हा आहे ट्रान्सफॉर्मेशन चर्च. बी अ ब्लेसिंग्स लाईक दिस. शो कंपॅशन टुवर्ड्स अदर्स. इतरांप्रती आपण तो कळवळा दाखवणं फार गरजेचं आहे. नंबर 3, आपण कशा प्रकारे ब्लेसिंग होऊ शकतो इतरांसाठी? बी हॉस्पिटेबल. बी हॉस्पिटेबल म्हणजे हॉस्पिटलचा रस्ता दाखवणारे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हॉस्पिटेबल? क्रिएट अ वॉर्म अँड वेलकमिंग ॲटमॉस्फिअर फॉर अदर्स. बी हॉस्पिटेबल म्हणजे आतिथ्य करण्यात तत्पर असा. आम्ही आतिथ्य करण्यात धीमे आहोत, पाठवण्यात तत्पर आहोत. बरं, येता का आता आम्हाला निघायचं? हॅलो, बायबल सांगते आतिथ्य करण्यात तत्पर का असा न जाणो तुम्ही स्वर्गदूतांचं आतिथ्य कराल. बायबल सांगत आहे. वचनामध्ये म्हटलं, जेव्हा अब्रामाने दूरूनच पाहिलं 3 पुरुष त्याच्याकडे येत, वचनामध्ये म्हटलं तो उठून पळत त्यांच्याकडे गेला. का घरात पळाला, दार लावून घेतलं पळत, जा पलीकडे शेजारी. बरेचदा ते पाळक साहेब घरात नाहीत, लेकरला सांगतात, सांग घरात नाहीत म्हणून. बाप सांगतो समोरच्याला, सांग की बाप घरात. पोरग बिघडलं, तुम्ही तर बिघडवलं त्याला, खोटं बोलवलं तुम्ही त्याला शिकवलं. बी हॉस्पिटेबल. आपलं चर्च खूप चांगलं आहे, मी आपल्या चर्च विषयी म्हणत नाही, तुम्ही खूप हॉस्पिटेबल आहात. मी अनुभव घेतोय नेहमीच. अनेकांना खूप त्रास पण आम्ही देतो. तुमच्याकडे आम्ही येतो, व्हिजिट करतो आणि मग पाळक साहेब आला तर थांबा, आता थोडंसं 2 घास खाऊनच जा. पाळक साहेब निघाले असताना पण आम्हाला थांबावं लागतं. का? तर तुमचा आग्रह, तुमचं प्रेम, तुम्ही हॉस्पिटेबल आहात. मला म्हणायचं काय, ही वृत्ती प्रत्येकात असा. बी हॉस्पिटेबल, वॉर्म वेलकम आपण त्या लोकांचं केलं पाहिजे. ती चौथी गोष्ट मी मागाशी तुम्हाला बोललो की तुमच्याकडे काय रिसोर्सेस आहेत शेअर करा. न जाणं तुमचे रिसोर्सेस, तुमचं व्हॉट यू कॉल द रिसोर्सेस, साधने
संसाधने, आमचे जे संसाधने किंवा साधने आहेत ना, आमच्याकडे ज्या पद्धतीनं एखाद्याला आम्ही देऊ शकतो, गिव्ह इट. तुमच्याकडे टॅलेंट आहे, द्या. मी फक्त टर्म्स ऑफ ऑब्जेक्ट विषयी नाही बोलत आहे. वस्तूंद्वारेच फक्त मदत करावी, पैशाद्वारे मदत करावी असं होत नाही. त्याचा अर्थ देर आर सो मेनी वेज टू हेल्प. आमेन, हालेलुया. पुढची गोष्ट मी मगाशी बोललो की एकमेकांना क्षमा करा. एक्सटेंड ग्रेस अँड फॉरगिव्हनेस टू दोज हू हॅव रॉंग्ड यू. ज्यांनी तुमच्या संगती चुकीचं केलं त्यांना पळू पळू मारा. हा, मी चुकीचं बोलतोय का? यस. ज्यांनी आमचं वाईट केलं आम्ही त्यांचं पण वाईटच करणार, असं आहे का? येशू ख्रिस्ताच्या जागी तुम्हाला क्रूसावर दिला असतं तर अहो तुम्ही तर गेले असते क्रूसावर, तुमच्या घरच्यांनी त्यांना मारून टाकलं असतं जे लोक तुम्हाला तिथे घेऊन गेले. इथे येशूचे घरचे तिथे होते. येशू म्हणाला, हे पित्या प्लीज. त्यांना माहिती ते काय करत आहे. तुम्ही हर्ट झालात, दुखावले गेलात, खूप तुमच्या हृदयामध्ये दुःख आहे, पण बायबलच्या वचनाच्या पुढे जाऊ नका. काही लोक म्हणतात मरण पण क्षमा करणार नाही. मरून जावं, तुम्हाला वचनच कळलं नाही. आज तुम्ही जगावं. एक तुम्हाला माहिती आहे का, बायबल सांगते चांगलं मन उत्तम औषधी आहे. माहित नाही वचन? ते औषध खातो फक्त, वचन माहित नाही. चांगलं मन उत्तम औषधी आहे. एखाद्याला क्षमा नाही केली, तुमचं मन चांगलं कसं तुम्ही म्हणता? मग त्या मनामध्ये ऑलरेडी त्या व्यक्तीविषयी क्रोध आहे दडलेला, नाही त्याला क्षमा नाही. प्रभू तुम्ही किती प्रार्थना करा, पत्राच्या वर जात नसतात त्या. दिस इज रियालिटी. पीपल हर्ट यू. लोकांनी तुम्हाला शिव्या दिल्या, तुमची निंदा केली, तुमची निंदा ऑनलाईन केली, ऑफलाईन केली, तुम्हाला तुच्छ लेखलं, तुमच्या कानी पण ते आलं. तो व्यक्ती जेव्हा तुम्हाला भेटतो ना, आनंदाने त्याचा स्वीकार करा, त्याला स्माइल द्या, हक करा. थँक्यू, यू आर स्प्रेडिंग माय लाईफ. तुम्हाला ते लोक पब्लिश करत आहेत चांगल्या प्रकारे. हॅलो, प्लीज फॉरगिव्ह. पुढे, डू गुड टू युअर एनिमीज. तुमच्या शत्रू संगती चांगलं ते करा. लव युअर एनिमीज अँड डू गुड टू दोज हू हेट यू अँड पर्सिक्यूट यू. सध्या सताव चालू आहे ना आमच्यासाठी, बघतो की सताव चालू आहे सगळीकडे. मी म्हणतो त्या सगळ्यांना एकच सांगणं आहे ऑनलाईनच्या माध्यमातून, वी लव यू सो मच. तुम्ही जेवढा आमचा तिरस्कार कराल आम्ही तेवढं तुमच्यावरती प्रेम करू. हालेलुया. दूध जेवढं तुम्ही गॅसवर, मोठ्या गॅसवर ठेवाल तेवढं ते, बोला ना, किती हुशार लोक आहे, फार हुशार आहेत, खूप छान. हेच आपल्या जीवनात इम्प्लिमेंटेशन करा किंवा अप्लाय करा की जेवढं तुमचा विरोध होणार तेवढे तुम्ही देवासाठी शाईन होणार आहात. आणि विल यू गोना प्रे फॉर यू एनिमीज. पुढे म्हटले, शेवटचे 2 मुद्दे सांगून मी थांबणार आहे. लिव्ह अ लाईफ ऑफ इंटिग्रिटी. बी ऑनेस्ट and live a truth so your action glorify God. कृपया प्रामाणिक जीवन जगा, अप्रामाणिक नाही. कोणाशी प्रामाणिकपणा दाखवायचा आहे? प्रत्येकाबरोबर. पती आहे पत्नीशी, पत्नी आहे पतीशी, लेकरांशी, आईशी, वडिलांशी, चर्चशी, पालकाशी, देवाशी तुम्ही इंटिग्रिटी दाखवा. कारण का या सगळ्यातून सत्य बाहेर येतं आणि सत्यातून देवाचा महिमा होतो. बायबल सांगते. हालेलुया. द ऑनेस्ट थिंग्स ब्रिंग्स आउट द ट्रूथनेस अँड द ट्रूथ ग्लोरिफाय द लॉर्ड. वाव, सच अ ग्रेट दिस वर्ड. काय स्टेटमेंट आहे बघा. लिव्ह अ लाईफ ऑफ इंटिग्रिटी. प्लीज कृपया देवाला आवडणारं प्रामाणिक, साजेसं, चांगलं, उदाहरणात्मक जीवन जगा. म्हणजे तुमचं जीवन अनेकांचं एक उदाहरण बनणार आहे. मी उदाहरण नेहमी देतो, आज पुन्हा सांगूशी वाटते मला. एकेकाळी जेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट होते अब्राहम लिंकन, त्यांना ऑनेस्ट एबी अशी उपाधी लोकांनी दिली होती. ऑनेस्ट एबी, प्रामाणिक एबी. लोक त्यांना शॉर्टमध्ये एबी म्हणायचे, जसं आपण एबेनेझरला एबी म्हणतो. आणि झालं काय की तो प्रेसिडेंट होण्याआधी, लक्षपूर्वक आहे का, तो वाण्याचं काम करायचं. वाणी कळतो का? वाणी, किराणा चालवणारा. आणि एका दिवशी एका बहिणीने त्याला किराणाच्या दुकानात काहीतरी घेण्यासाठी आले आणि तिच्याकडनं त्याला
जास्त पैसे देण्यात आले. 6 पैसे, 6 पेनीज असा शब्द वापरला गेलेला आहे. जेव्हा ते संध्याकाळी हिशोब केला त्याला कळलं की अमुक वेळेला बहीण आली होती, तिच्याकडनं मला एवढे पैसे एक्स्ट्रा आले. तो लिटरली इतिहास सांगतो, तो 6 माइल्स 6 किलोमीटर चालत तिच्या घरी गेला 6 पेनी देण्यासाठी. तिथून नाव पडलं ऑनेस्ट एबी. आपण काय केलं असतं? किती काळजी ना प्रभूला माझी, खूप महान आहे प्रभू. अशी सकाळी अजून 10-12 पाठव ना. रस्त्याने चाललात, समोरच्याच्या खिशातून 500 पडले, हे तुम्हीच पाहिलं, बाकी कुणी पाहिलं नाही. लगेच गुडघ्यावर, प्रभू तुला किती काळजी माझी, मला खरंच गरज होती. अहो पळत जा, ते उचला आणि त्याला द्या, तुमचे पडले होते. खुशीने तू म्हणू शकतो ठेव तुलाच, आणि मग प्रभू मला तर तू माझी गरज भागवली असं म्हणू शकतो तू, नाही का? बऱ्याचदा आम्ही दुसऱ्यांच्या मालमत्तेवर कब्जा करू पाहतो, म्हणतो की प्रभूला किती काळजी. प्रभू नाही तिथं, इथं देवाला नका टाकू कुठंच. मला आठवतं मी जेव्हा प्रभूत नव्हतो, करामती होतो खूप, सांगत नाही, ऑनलाईन चालू आहे, परंतु मला आज पण आठवतं तेव्हा 1 रुपया 2 रुपये पण फार असायचे. आणि आमच्या घरासमोर एक टेकडी आहे आणि तिथे लोक येऊन चिल्लर टाकायचे. आम्ही किती खेळायचो मित्र वगैरे, पण पैसे भेटल्यावर थोडंसं काहीतरी खायला भेटेल किंवा अशा माध्यमातून ते पैसे काढायचे कसे, तर कुणाला कळाना कसे पैसे काढायचे, कारण खिडकी होती, जाळी असायची खिडकीला. तर मी एक ट्रिक वापरली. एक मोठं लाकूड घेतलं, शेजारी एक झाड होतं, डिंक काढला, लाकडाच्या टोकाला लावलं आणि असे पैसे काढायचं. असं काय ट्रिक वापरू नका, मी माझं जुनं जीवन सांगत आहे. आणि आम्ही असे पैसे मिळवायचो. इट इज अ रॉंग, बाय द वे, इट वॉज अ रॉंग मेथड दॅट वी यूज्ड. ती गंमत होती, तो एक लहानपण होतं आणि बालिशपणा होता. पण मी तुम्हाला सांगेल, बी इंटिग्रेट, बी ऑनेस्ट, शो इंटिग्रिटी टुवर्ड्स अदर्स. कृपया इतरांप्रती आपला चांगुलपणा, आपला प्रामाणिकपणा दाखवा. एक विचारू का? प्रामाणिक हात वर कराल? विचारू? किती लोक पालकाच्या परिवारासाठी रोज प्रार्थना करतात? हेच प्रामाणिक लोक ज्यांनी हात वर केले, बाकीचे नाही करत. गॉड ब्लेस यू. लास्टली तोच मुद्दा सांगायचा आहे पुढे शेवटचा. आम्ही इतरांसाठी आशीर्वाद कसे बनू शकतो? प्रे फॉर अदर्स. प्रे फॉर अदर्स. लेट अदर्स नो यू आर प्रेइंग फॉर देम, विच कॅन बी अ ग्रेट एन्करेजमेंट फॉर देम. इतरांना कळू देत की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहात. कालच प्रेयर चालू होती आपली गुगल मीटची, आणि मी बाहेरच्या बाजूला प्रेयर चालू असताना रस्त्यावर वॉक करत होतो. आणि मी विचार केला, पालखीबाई प्रार्थना करत होतो, त्याच्या आधी मग रेचलनी प्रार्थना केली. आणि मी ऑब्झर्व हे केलं, गोष्ट केली की ज्या लोकांसाठी प्रार्थना चालल्यात ना गुगल मीटवर, दुःखाची गोष्ट ही की तेच ऐकायला नाही तिथे की आमच्यासाठी प्रार्थना चालू आहे. कळते तुम्हाला मी काय म्हणत आहे? ज्यांच्या करता प्रेयर चालू आहे तेच तिथे नव्हते. त्यांना वाटतं काही गरज नाही जुडण्याची, असं म्हणतात. प्रेयर खूप मोठं वेपन आहे आपलं चर्च. आज सकाळी मी जेव्हा पहाटे प्रार्थना करत होतो बराखामध्ये, जवळजवळ 254 देश आहेत जगभरात. 254 देशामध्ये अजूनही 200 कोटी लोकांना ख्रिस्त माहीत नाही. माहिती आहे तुम्हाला? मागील 6 महिन्यामध्ये गाझामध्ये 4,70,000 लोक स्टॅर्वेशन, फूड, भूकमारी, ड्यू टू स्टॅर्वेशन, म्हणजे अन्न नाही म्हणून 4,70,000 लोक मेली. त्यात लेकरांची संख्या जास्त प्रमाणात आहे. इस्रायल अटॅक गाझा अँड पीपल डाय. इट्स हॅपनिंग नावडेज. असं चालू आहे रोज. वी हॅव टू प्रे ॲज अ बिलीवर. मी म्हणतो इट्स आवर ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशनचा अर्थ होतो काही झालं तरी ते करायचंच. हे ऑब्लिगेशन आहे आपलं. म्हणून तुम्हाला वाटतं इतरांसाठी तुम्ही आशीर्वादित बनावं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी अ पर्सन ऑफ प्रेयर. म्हणा मी इतरांसाठी प्रार्थना करतो. जर करत नसेल आजपासून सुरू करतो. आमेन. एक एक्झाम्पल सांगतो आणि थांबूया. रूत आणि
नामी म्हणाली रुथेला, रुथेच्या आधी अर्पाला म्हटले की अर्पा, आता मला पुन्हा लेकरं होणं पॉसिबल नाही, मी वृद्ध आहे, माझा पती गेला, माझी दोन्ही मुलं पण गेली, तुम्ही सुना आता विधवा झालात, एक काम करा, आपापल्या घरी जा. बायबल सांगते तिने सांगितलं अर्पाला, अर्पाने असं म्हणतात की तिला मिठी मारली, चुंबन घेतलं आणि ती आपल्या वाटी निघाली. रुथ म्हणाली की बघा, लॉयल्टी अँड सॅक्रिफाईस इन दिस. वेन हर हजबंड डाईड, रुथ chose to remain with her mother-in-law Naomi despite having the option to return to her own people. तिच्याकडे आपल्या बापाच्या घराकडे जाण्याचा मार्ग असतानाही, despite of all those things, she chose to remain with the Naomi. कळतंय का? तिला जाण्याचा ऑप्शन होता, दार उघडं आहे, ती जाऊ शकत होती, परंतु वचनामध्ये म्हटले तिने निवडलं माझ्या सासू संगती मला थांबायचंय. कुठंतरी ना डिवाइन थॉट्स तिच्या मनामध्ये आला बरं का. लक्षपूर्वक आहे का? देव बऱ्याचदा आम्हाला इतरांसाठी एक डिवाइन थॉट्स आणणारे देखील बनवतो, इनकरेज करणारे. आमेन. मग शास्त्र सांगते, ती म्हणते नाही मी माझ्या घराकडे जाणार नाही, मी तुमच्या मागे येईल. ती म्हणते कशाला येते बाई? ही रुथ होती मोवाबी आणि ही होती इस्रायली, जी आता बेथलेहेमला पुढे वाटचाल करणारे, आपल्या गावाकडे निघून जाणारे. पण ती म्हणते मी तुमच्याकडे तुमच्या संगती येईल. तुमचा देश माझा देश, तुमचे लोक माझे लोक, तुमचा देव. नवमी म्हटली चल निघ बाई माझ्याकडनं, तुला मी कसं संगती घेऊ. खरंच त्या सासूला सलूट आहे. तिने सुनेला आपल्या हाताशी पकडलं आणि म्हटले लेट अस कम. बघा, ह्याच रुथेने नंतर बायबल आम्हाला सांगतं की बावाजाशी लग्न केलं. त्या दोघांना मिळून ओबेद झाला, ओबेदला इशाय झाला आणि इशायला मग दावीद आणि मग त्या वंशावळीमध्ये प्रभू येशूचं आगमन आहे. प्रेज द लॉर्ड. दिस इज नॉट रॅन्डम थिंग्स, दिस इज अ वेल प्लॅन्ड बाय गॉड. देवाने स्वतः तो प्लॅन केला होता, परंतु उत्तेजन देणारे बना. ती म्हटली अशी गेट आउट, तुझा माझा संबंध सुटला, तुझ्यामुळं माझा मुलगा गेला. एखादी सासू म्हटलं असे तू आली आणि पोरगं गेलं, काय कामाची तू ते काय ते मराठी शब्द आहेत ना, तू काही मला आशीर्वाद नाही, तू मला शाप आहेस, निघून जा. वचनामध्ये म्हटलंय नवोमीने नामीनं सुनाला उचललं आणि ती त्या देशामध्ये निघून गेली. आणि बायबल सांगते, मी म्हणतो नंतर नामीचा उल्लेख नाही, बुक ऑफ नामी नाहीये. किती लोकांना कळतंय? बुक ऑफ रूथ आहे बायबलमध्ये. एका मोवाबी स्त्री जिला ख्रिस्त माहित नव्हता, देव माहित नव्हता, तिच्या नावाचं पुस्तक आहे बायबलमध्ये. तिने म्हटलं पाहिजे नवमीने, अरे माझ्यामुळं तिथं चढली आणि ती एवढी मोठी आणि मला किंमत नाही का काय. एक सांगू तुम्हाला, ज्या पायऱ्या असतात ना, त्या पायरीवरती पाय देऊन चढणारा वर चढून जातो आणि पायरी म्हणते मी तिथंच आहे, काळजी करू नका, तुमच्यामुळं तो तिथं चढू शकला. भले तुम्हाला कोणी विचारत नसू देत, नो मॅटर, बट जेव्हा पुस्तक उघडलं जाईल, पहिला उल्लेख तुमचा होणार आहे, ना की ते व्यक्तीचा. शिडी चढून चढणारा महत्वाचा नाही, शिडी इम्पॉर्टंट आहे. ती जर नसती तर किती कॉलंट एवढ्या मारल्या असते, त्याने चढू शकला नसता. सो नवमी इज इम्पॉर्टंट हिअर. परंतु बायबल सांगते की तिने त्या गोष्टी स्वीकारल्या आणि बायबल आम्हाला सांगते की रूथ इतरांसाठी आशीर्वाद झाली. रूथचं वास्तव, रूथ्स सेल्फिश डिवोशन नॉट ओनली ब्लेस्ड नवमी but ultimately lead to greater blessings to both of them and their future as she married Boaz and the ancestor of the King David. मग तुम्हाला मी ते सांगितलेलंच आहे कशा प्रकारे रूथ आशीर्वादाचं कारण बनली. प्लीज तुम्ही कोण आहात? म्हणा, ख्रिस्तामध्ये मी आशीर्वादित आहे व आशीर्वाद आहे. कळलं कोणकोणत्या पद्धतीने मी आशीर्वाद बनवू शकतो? बनणार आजपासून? बनणार का? Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited.
Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.